The chemistry class. Today we will see geometrical isomerism in which geometrical isomerism is a type of stereoisomerism. Stereoisomerism कशाला म्हणायचं? Those compounds having same molecular formula, same structural formula, but they differ in the arrangement of atoms in the space. That is, a three-dimensional arrangement of that compound is different. Such isomers are known as stereoisomers or stereomers. That stereomers are first of all classified into two. That is, one is configurational isomerism and conformational isomerism. Configurational isomerism, in which this one is geometrical isomerism and another is an optical isomerism. त्यामध्ये आपण हा geometrical isomerism पाहतोय. Geometrical isomerism is defined as those compounds which having same molecular formula, same structural formula, but there is a restricted rotation of the carbon-carbon double bond. They are obtained by restricted rotation of carbon-carbon double bond. That is, restricted rotation of carbon-carbon double bond, in alkene, carbon-carbon single bond in cycloalkanes, carbon double bond nitrogen in oximes, and nitrogen double bond nitrogen in diazo compounds. या सर्व कंपाउंड मध्ये काय होतं? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम और जॉमेट्रिकल आयसोमर्स तयार होतात. तर रिस्ट्रिक्टेड रोटेशन हा शब्द महत्त्वाचा आहे. द रोटेशन ऑफ द कार्बन बॉन्ड इज कम्प्लिटली रिस्ट्रिक्टेड और प्रोहिबिटेड. समजा हे दोन कार्बन ॲटम्स आहेत, याच्यामध्ये ह्या दोन कार्बनमध्ये हा जर डबल बॉन्ड असेल तर या ठिकाणी याचं रोटेशन होत नाही आहे. सी हिअर द रोटेशन इज नॉट पॉसिबल. ओके, याचं हे रोटेशन पॉसिबल नाही आहे. त्यामुळं जर आपल्याला त्याचा दुसरा आयसोमर पाहायचा असेल तर वी हॅव टू ब्रेक अँड मेक दिस बॉन्ड अगेन अँड देन देर विल बी द सेकंड आयसोमर इज ऑब्टेन्ड. दॅट्स द टू आयसोमर्स आर नोन ॲज जॉमेट्रिकल आयसोमर्स. फॉर एक्झाम्पल, सी हिअर carbon-carbon double bond. This is a CH3H, CH3H. आता याचं जे रोटेशन आहे या डबल बॉन्डमुळे पॉसिबल नाही आहे. जर सिंगल बॉन्ड असता तर त्या ठिकाणी कंप्लीट रोटेशन पॉसिबल झालं असतं. जसं की सपोज दिस इज द सिंगल बॉन्ड. ओके, कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड. नाव दिस रोटेशन इज पॉसिबल. असे याचं रोटेशन हे पॉसिबल आहे. पण याच ठिकाणी जर डबल बॉन्ड असेल देन द रोटेशन इज नॉट पॉसिबल. ओके, तसं या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड रोटेशन होतं. हा एक आयसोमर आणि याचा दुसरा आयसोमर obtained by completely breaking and making of new bond H here and CH3. Okay, now these two isomers are known as geometrical isomers and the phenomenon is known as geometrical isomerism. हे आपल्या कार्बन-कार्बन डबल बॉन्डमध्ये झालं. जर समजा या ठिकाणी हे दोन सारखे ग्रुप्स, दॅट इज मिथाइल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन सेम साइड. दोन सारखे कार्बन-कार्बन डबल बॉन्डच्या सेम साईडला असेल तर त्याला आपण सिस म्हणू. आणि दोन सारखे ग्रुप एकमेकाच्या अपोजिट साईडला असेल अक्रॉस द कार्बन-कार्बन डबल बॉन्डच्या, म्हणजे याला आपण स्टेरिओ सेंटर असं म्हणतोय. कार्बन-कार्बन डबल बॉन्ड, दिस इज नथिंग बट द स्टेरिओ सेंटर. ओके, स्टेरिओ सेंटरच्या सेम साईडला जर सारखे ॲटम असतील तर त्याला सिस कंपाऊंड असं म्हणायचं. आणि जर ते एकमेकाच्या अपोजिट साईडला असतील तर त्या कंपाऊंडला म्हणायचं ट्रान्स कंपाऊंड. सारखे ॲटम्स और ग्रुप्स जर ट्रान्स अपोजिट साईडला प्रेझेंट असतील तर ट्रान्स म्हणा. सारखे ॲटम्स किंवा ग्रुप्स या सेम साईडला प्रेझेंट असतील तर त्याला सिस म्हणायचं. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किनमध्ये आपण पाहिलं.
तसंच सायक्लोअल्केन्स, सायक्लोप्रोपेन पाहू आपण. सायक्लोप्रोपेनमध्ये हा कंपाऊंड, सपोज दिस इज CH3 अँड CH3. ओके, तर आता हा जो 1,2 कार्बन आहे याचं रोटेशन पॉसिबल नाही आहे. जर स्ट्रेट चेन, सिंपल ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक चेन असेल तर कार्बन कार्बन बॉन्डचं रोटेशन होऊ शकतं, पण या ठिकाणी या बॉन्डचं रोटेशन होत नाही. तसं जर केलं तर ती रिंग ब्रेक होते. रिंग ब्रेक होऊनच करावं लागतं, असं त्याचं रोटेशन पॉसिबल नाही आहे. तर हे सारखे मिथाइल ग्रुप, सारखे ग्रुप सेम साईडला आहेत. ओके, बिलो दी प्लेन दॅट इज नोन ॲज सिस फॉर्म. आणि जर समजा याचा दुसरा फॉर्म, दुसरा आयसोमर आपण या ठिकाणी लिहिला, एक ॲज इट इज लिहायचा HCH3 आणि दुसऱ्या केसमध्ये CH3 हा वर लिहिला आणि H खाली. तर पहा, सारखे ग्रुप जे आहेत मिथाइल ग्रुप्स ते एकमेकाच्या अपोजिट साईडला म्हणजे ट्रान्स पोझिशनवर आहेत. ट्रान्सपोजिशन दॅट इज ट्रान्सफॉर्म. ओके, सिस अँड ट्रान्स, दीज टू आर नोन ॲज जॉमेट्रिकल आयसोमर्स. लक्षात येते, इथं एक एक्झाम्पल दिलं, इथे एक एक्झाम्पल दिलं. तसंच आता या ठिकाणी जर डबल बॉन्ड NOH आहे, याला आपण ऑक्झाईम म्हणतो, आणि या ठिकाणी एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल H, अँड सपोज दिस इज R ग्रुप, एनी अल्काइल. If H and OH are present on the same side, a lone pair you can write like this also. H and OH on the same side, this is known as a syn compound. जसं सिस आहे त्याला तसं याला सिन म्हणायचं. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, या ठिकाणी OH ग्रुप, and here this is the lone pair of electron H and this is R group. Now H and OH they are present antiposition, transposition, त्यालाच या ठिकाणी anti असं म्हणायचं, ANTI, सिन अँड अँटी. ओके, सिन अँड अँटी पोझिशन. अशा प्रकारे या ठिकाणी आपण असे हे जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहिले. तर जॉमेट्रिकल आयसोमर्स आर ऑल्सो नोन ॲज सिस ट्रान्स आयसोमर्स. जसं की आपण इथं पाहिलं, दे आर ऑल्सो नोन ॲज सिस ट्रान्स आयसोमर्स. जॉमेट्रिकल आयसोमर कुठल्या कंडिशनला भेटतात किंवा नेमका क्रायटेरिया काय, कसे ओळखायचे, याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमर आहे का नाही. ओके, दॅट इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपण थोडंसं जॉमेट्रिकल आयसोमर काय हे बेसिक पाहिलं, पण जॉमेट्रिकल आयसोमर नेमके कसे ओळखायचे किंवा क्रायटेरिया काय, व्हॉट इज द क्रायटेरिया फॉर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, GI, दॅट इज नथिंग बट जॉमेट्रिकल आयसोमर्स. आता या ठिकाणी मेन पहिला क्रायटेरिया आहे कार्बन ॲटम, म्हणजे जे स्टेरिओ सेंटर आहे त्या स्टेरिओ सेंटरला किंवा त्या कार्बनला, डबली बॉन्डेड कार्बनला जे 2 ॲटम अटॅच होणार आहेत ते डिफरंट असले पाहिजेत. जर ते सारखे असतील तर त्या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमर पॉसिबल नाही आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज X ॲटम, इट मस्ट बी Y, किंवा त्याच्यापेक्षा वेगळा, इथेही X आणि इथेही X जर असेल तर आयसोमेरिझम, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पॉसिबल नाही आहे. मग इथे तुम्ही X आणि Y घेऊ शकता. या दोघाला कंपेअर करायचं नाही आहे. या ठिकाणी जो कार्बन आहे, डबली बॉन्डेड कार्बन, त्या कार्बनला अटॅच असलेले 2 ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम हे डिफरंट असले पाहिजेत, तरच त्या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पॉसिबल आहे. देन if there is X and Y and suppose this is X and Z, then also geometrical isomerism is possible. पहा, या ठिकाणी कधी कधी आपण काय मिस्टेक करतोय, आपण ह्या 2 कार्बनला कंपेअर करतो आणि त्या कार्बनवर सारखे दिसतात असं म्हणून ते त्या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अब्सेंट म्हणतो. असं व्हायला नको. एका कार्बनला, डबली बॉन्डेड कार्बन एक पहिल्यांदा सिलेक्ट करायचा, त्या कार्बनवरचे 2 ॲटम वेगळे आहेत का नाही हे चेक करायचं. जर वेगळे असतील तर डेफिनेटली इट शोज द जॉमेट्रिकल आयसोमर्स. दोन्ही कार्बनला चेक करायचं, पहिला ह्या कार्बनला त्यानंतर दुसऱ्या कार्बनला. दोन्हीपैकी एकाही कार्बनवर अशी कंडिशन असेल, समजा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी XY आहे, नो प्रॉब्लेम. But if it having like either Z atoms both similar or XS atom, whatever it may be, then if the 2 similar atoms present on
one of the doubly bonded carbon atom, then also it does not shows the geometrical isomerism. Remember it. एकाही या डबली बॉन्डेड कार्बनलाच म्हणजे स्टेरिओ सेंटरला त्या ठिकाणी दोन सारखे ॲटम अटॅच असायला नकोत. असं जर झालं तर तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवणार नाहीये. हा याच्यामध्ये सुद्धा होणार नाही. नेक्स्ट वन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड सपोज देअर इज A, B and here D and E all are different. A, B, D, E सगळेच्या सगळे जरी डिफरंट ॲटम्स असतील तरीही तो काय जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतोय. याचा अर्थ एकच लक्षात घ्या, दोन्हीपैकी कुठल्याही एकाही कार्बनला दोन सारखे ॲटम अटॅच असायला नको, एवढीच कंडिशन आहे. हाच क्रायटेरिया मेन आहे. ते जर आपण लक्षात ठेवलं तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पॉसिबल आहेत का नाही हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. एवढा सिंपल क्रायटेरिया आहे. ओके, नाउ विल सी number of geometrical, how to calculate the geometrical isomers, that is the geometrical isomers. The question of NEET or JEE will be asked like that, number of geometrical isomers in following compound. एखादा कंपाऊंड दिलेला असतो त्यामध्ये तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमर किती भेटतात हे ओळखायला विचारतात. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे हियर, रिमेंबर दिस number of geometrical isomers and here this is the name of compound or stereo center. Name of stereo center, कुठला स्टेरिओ सेंटर त्यामध्ये आहे याच्यावरून इथे एक मी तुम्हाला टेबल देणार आहे. शॉर्ट तो टेबल आपण लक्षात ठेवायचा, त्यानुसार आपण जॉमेट्रिकल आयसोमर काढू शकतोय. फर्स्ट वन, डिससिमिलर म्हणजे वेगळे असलेले. डिससिमिलर स्टेरिओ सेंटर जर वेगळे असतील, डिसिमिलर असतील किंवा अनसिमेट्रिक असतील, ओके, अशामध्ये फॉर्म्युला आहे नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर इज इक्वल टू 2n. सिंपल आहे. वेर n इज इक्वल टू नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर. आता या ठिकाणी बऱ्याचदा असं म्हटलं जातं n इज नंबर ऑफ डबल बॉन्ड, पण सगळ्याच केसमध्ये हे 100% करेक्ट नाही आहे. काही ठिकाणी काही डबल बॉन्ड हे स्टेरिओ सेंटर नसतात. स्टेरिओ सेंटर असण्यासाठी लक्षात घ्या, स्टेरिओ सेंटर जॉमेट्रिकल आयसोमरसाठी या ठिकाणी ह्या कार्बनला हे ॲटम एका कार्बनला कुठले दोन ॲटम सारखे नसावेत. ए बी असं असलं तर चालतं, याला आपण स्टेरिओ सेंटर म्हणू शकतोय. पण जर असं केस असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि या ठिकाणी AABD जरी याला वेगळे अटॅच असतील तर इथे एका जरी कार्बनला सारखे दोन असतील, इट इज नॉट अ स्टेरिओ सेंटर अँड इट डज नॉट चोज द जॉमेट्रिकल आयसोमर. ओके, तर तसं स्टेरिओ सेंटर वेअर n इज नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर्स. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला 2n. त्यानंतर सेकंड आहे सिमेट्रिकल. ओके, बट इव्हन नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर, SEC शॉर्ट फॉर्म दिला मी, सिमेट्रिक इव्हन नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर. सिमेट्रिक इव्हन नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर SEC. फॉर्म्युला इज 2n-1 प्लस 2p-1. n आणि या ठिकाणी पीचा n म्हणजे नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर सांगितले, पीचा सांगतो. पी म्हणजे काय, हिअर SOS that is symmetric odd number of stereo center. या ठिकाणी SES आणि SOS चा लॉंग फॉर्म लिहून घ्या. SES that is symmetric even number of stereo center. Then SOS, it is a symmetric
symmetric odd number of stereo center. Okay, SOS symmetric odd number of stereo center and SES symmetric even number of stereo center. तर यानुसार हा या ठिकाणी शॉर्ट फॉर्म तुम्हाला दिले. SOS साठी सुद्धा फॉर्म्युला सेमच आहे, 2n-1 प्लस 2p-1. आता या ठिकाणी p is equal to for even number of carbon atom, here p is equal to n/2. ज्यावेळेस आपण इव्हन स्टेरिओ सेंटर कन्सिडर करणार आहोत त्यावेळेस p वेअर p इज इक्वल टू, या ठिकाणी फॉर इव्हन कार्बन तुम्हाला डिटेलमध्येच देतो, फॉर इव्हन नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर ओके, दॅट p इज इक्वल टू n/2 फॉर odd number of stereo center p is equal to n+1/2. पहा n/2 हे इव्हन होतं, ऑड n+1 हे लक्षात कसं ठेवायचं कन्फ्यूज न होता. n+1 p ची व्हॅल्यू या ठिकाणी n+1/2, ऑडसाठी 1 हा ऑड आहे त्यामुळे n+1/2 म्हणजे दोघांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आहे. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण कुठलेही या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमर या केसमध्ये असेल किंवा या केसमध्ये असेल किंवा या केसमध्ये असतील ते काढू शकतोय. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी पहा तुम्हाला एक्झाम्पल देतोय, त्यानुसार आपण या फॉर्म्युलामध्ये बसवून त्या ठिकाणी नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर कॅल्क्युलेट करू. C double bond C, here C double bond C, here this is CH, now this is CLH. आता पहिल्यांदा स्टेरिओ सेंटर किती आहेत ते आयडेंटिफाय करायचं. या ठिकाणी हा स्टेरिओ सेंटर आहे का, हा स्टेरिओ सेंटर आहे कारण त्याला अटॅच असलेले या ठिकाणचे हे दोन वेगळे आहेत. हा कार्बनला एक हायड्रोजन आणि एक काय आहे हा कार्बन, म्हणजे हा एक स्टेरिओ सेंटर आहे आणि हा एक स्टेरिओ सेंटर आहे. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणजे अनसिमेट्रिकल हा काय डिसिमिलर स्टेरिओ सेंटर्स दॅट इज टोटल नंबर इट इज 2n. तर या केसमध्ये सिमेट्रिक आहे का स्टेरिओ सेंटर, हा आणि हा स्टेरिओ सेंटर सारखाच आहे, सिमेट्रिक स्टेरिओ सेंटर आहे. त्यामुळं याचा फॉर्म्युला काय असणार आहे 2n-1 प्लस 2p-1. तर यामध्ये टोटल हा फॉर्म्युला इव्हन नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर आहेत, हा आणि हा टोटल 2 झाले. म्हणजेच जॉमेट्रिकल आयसोमर्स फॉर दिस वन दॅट इज 2n-1 प्लस 2p-1. या ठिकाणी p ची व्हॅल्यू असेल इव्हन नंबरसाठी n/2. ओके, n/2 म्हणजेच n ची किंमत या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमर्स 2n-1 n2 आहे, 2-1 प्लस 2 या ठिकाणी n ची किंमत ठेवाल 2/2 -1 इज इक्वल टू 2 प्लस 2 टोटल येतील 3. ओके, अशा प्रकारे आपण जॉमेट्रिकल आयसोमर कुठल्याही कंपाऊंडमध्ये काढू शकतोय. नेक्स्ट वन एक्झाम्पल, डिसिमिलर स्टेरिओ सेंटर असलेले एक्झाम्पल पाहू आपण. कार्बन कार्बन डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड ClH and here Br and H. Now these ends are different. Shortly तुम्ही एंड्सला सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. हा एंड आणि हा एंड वेगळा आहे. म्हणजेच स्टेरिओ सेंटर हा मॉलिक्यूल कसा आहे डिसिमिलर. The stereo centers are dissimilar. That molecule is unsymmetric. सिमेट्रिक नाही आहे, अनसिमेट्रिक आहे. आता या केसमध्ये स्टेरिओ सेंटर किती आहेत, हा एक स्टेरिओ सेंटर आहे आणि हा एक स्टेरिओ सेंटर आहे. तर दोन स्टेरिओ सेंटर आहेत म्हणजे इव्हन नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर आहेत. स्टेरिओ सेंटर इव्हन नंबर आहेत पण मॉलिक्यूल डिसिमिलर असल्यामुळं डायरेक्टली यू कॅन यूज दिस फॉर्म्युला. जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n
2 रेज टू n म्हणजे 1 and 2 दॅट इज 2 रेज टू 2 टोटल 4. जॉमेट्रिकल आयसोमर या केसमध्ये 4 तयार होतील आणि सिमेट्रिकल असेल तर तुम्हाला हे फॉर्म्युला वापरावा लागेल. सिमेट्रिकलच्या केसमध्ये या दोन्हीपैकी ऑड नंबर आणि इव्हन नंबरचा हा फॉर्म्युला. वन मोर एक्झाम्पल अगेन विल सी. सपोज हियर कार्बन कार्बन डबल बॉन्ड, one more carbon carbon double bond and then here 1 2 here CH carbon carbon double bond AH and here suppose Cl and AH. Now 1 2 3 double bond 3, that is the stereo centers are 3 and the ends are different, that is nothing but dissimilar stereo centers. हे जे स्टेरिओ सेंटर आहेत, या डबल बॉन्डचा एक स्टेरिओ सेंटर, या डबल बॉन्डचा एक स्टेरिओ सेंटर आणि या डबल बॉन्डचा एक स्टेरिओ सेंटर, असे हे 3 स्टेरिओ सेंटर आहेत. ओके, मीन्स ऑड नंबर ऑफ स्टेरिओ सेंटर आहे. पण आपण हे सिमेट्रिकच्या केसमध्येच इव्हन किंवा ऑड हे पाहायचं, नाहीतर डिसिमिलर असतील तर आपण याच्याकडे जायची गरज नाही आहे. डायरेक्टली विल कम टू द फर्स्ट हियर. फर्स्ट कॅल्क्युलेशन, जॉमेट्रिकल आयसोमर्स is equal to 2 raised to n, where n is number of stereo centers, that is 2 raised to 3, 2 raised to 3 that is equal to 8. तर तुम्ही काढून जरी पाहिला तर या ठिकाणी 8 जॉमेट्रिकल आयसोमर येतात. तर आपल्याला संख्या विचारली जाते किती होतं ते. आता दुसरं याच ठिकाणी मी काय करतो, एक्झाम्पल Cl पहा कसं बदलतं पहा. या ठिकाणी जर क्लोरीन ॲटम ठेवला Cl, देन the answer will be going to be changes. आता या ठिकाणी फॉर्म्युला आपला बदलतो. सिमेट्रिक आहे, एंड डायरेक्टली तुम्ही शेवटचे कार्बन पहा, याला Cl अटॅच आहे, याला प्रोटॉन अटॅच आहे. इथे सुद्धा Cl आणि H म्हणजे सारखेच ॲटम असल्यामुळं याला काय म्हणतो आपण, सिमेट्रिक. सिमेट्रिक इथं आलं, सिमेट्रिक आलं, मग याच्यामध्ये इव्हन आहे का ऑड हे चेक करायचं. स्टेरिओ सेंटर 1 2 3 आहेत म्हणजेच ऑड नंबर. ऑड नंबर आहे म्हणजे आपण इथं जायचं, SOS. The formula is 2 raised to n minus 1 plus 2 raised to p minus 1. पण ऑड साठी p ची व्हॅल्यू आहे, ऑड साठी p ची व्हॅल्यू आहे n plus 1/2. ओके, तर आता या ठिकाणी आपण तो व्हॅल्यू ठेवू 2 raised to n minus 1. n ची किंमत किती आहे 3 minus 1 plus 2 raised to, या ठिकाणी परत p चा फॉर्म्युला n, या ठिकाणी p काढून घेऊ. n ची किंमत 3 plus 1 divided by 2, that is 4/2, 2 येईल म्हणजे p ची किंमत 2 आली. 2 raised to 2 minus 1 that is equal to 3 मधून 3 minus 1 that is a 2 plus 2 raised to 2 minus 1 means 1. 2 चा पॉवर 2 किती येणार 4 प्लस 2 चा पॉवर 1 2, टोटल आयसोमर 6. या ठिकाणी 6 म्हणजे 2 काय झाले, कमी झाले. इथं जर मी ब्रोमिन लिहिला असता तर 8 येऊ लागलेत आणि सारखेच क्लोरीन लिहिले की 6 म्हणजे 2 आयसोमर कमी होतात. तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. एवढे 6 आयसोमर आपण काढून पाहणं शक्य नाहीये. त्यामध्ये याचा सिस ट्रान्स एकदा पाहायचा, याचा सिस ट्रान्स, याचा सिस ट्रान्स, ट्रान्स सिस अशा प्रकारचे टोटल 6 आयसोमर होतातच. तर या फॉर्म्युल्याने आपल्याला वेळ कमी असतो, त्या कमी वेळामध्ये सॉल्व्ह करता आलं पाहिजेत. ओके, अशा प्रकारे आपण या ठिकाणी नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स या फॉर्म्युल्याने काढू शकतो. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, तर या ठिकाणी आपण जॉमेट्रिकल आयसोमर पाहिलेले आहेत.